किती ते 1 2 3 4 5 येतं. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर काय आज मी करणार आहे कुकिंग चॅलेंज. ते म्हणजे आता काय झालं माहिती का, मम्मीचं काल दुखत होतं त्याच्यामुळे मम्मीने, आणि आज गुरुवार पण आहे त्याच्यामुळे आज मम्मीने काही जेवायला बनलं नाही, नुसतं भाकरी केलं तर भाजी केली नाही. त्याच्यामुळे मी करणार आहे कुकिंग चॅलेंज. आणि ते का चॅलेंज असं आहे की त्यासाठी हा सामान नेले बाहेर. मी करणार आहे बटाट्याचं भरीत, कारण की आता काही भाजीच नाही बनली, भाजी नसल्यावर काय खाणार. त्यासाठी मी ह्या का किती ते 1 2 3 4 5 येतं बटाटे कशी करून घेतले तर अख्खी हारात भाजून घेतले बरं का. आणि आता यांना जेवण द्यायचं आणि बनायचं भरीत. भाजी नसलं असंच खायचं, नाही ते असे खायला जमले असते, पण चपात्या केलेल्या आहेत. ही जर का अशी खाल्ली त्या वायाला गेल्या तर मला संध्याकाळून तेच खावं लागतं ना. त्याच्यामुळं आता हे बटाट्याचं भरीत बनायची गाईज. हे निघाना कसं काय, ह्या हात कसली काळी होती तर जाऊ दे, मी हे काढणारच ना. हाय शिक्षी म्हणजे तो, कारण की मी ते काळं कोण काढत नाही, ते काळं खायला लय भारी लागतं. मी दरबारतील ते काढतच नसतोय, म्हणून मी आता हे बारचीन तसंच टाकले. नाही तो म्हणता ते काढायचं ना, नाही तर तसंच राहून द्यायचं. आणि तसं बाकच चिवडायचं चालू आहे गाईज. बाकी तुम्हाला येतं नाही बटाट्याचं भरीत बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मला ते येतं म्हणून मी बनवतोय, नाही तर मी जर काही असलं काही नसलं भाजी काही मॅगी बनवत असतोय. मला भात येतो बनवता, मॅगी येते बनवता, भाजी येते, भाकरी येतात, चपात्या येतात. पण ते केलेलं आहे मग मी बाहेर कुठे गेली का मग मी बनवत असतोय. पण आज तर मग चपात्या आहेत आणलं, मग नुसतं हेच बनायचं बघा. बाकी तर काही सकाळ सकाळ रनिंगवरून त्याच्यावर आलं का बटाटा खाल्लेलं असलं भाजून लय बॉडीला चांगलं असतंय. त्यात काहीतरी असतंय ते नाही माहिती मला, पण खाल्लेलं चांगलं असतंय. मागं खायचो, आता नाही खात. आता तिथून आलो का रनिंगवरून तेव्हा का बुटं त्या कोपऱ्यात ठेवतो, दिवाना उशी तशी ठेवतो, असंच बसतो आणि मोबाईल बघतो. मग उठून आंघोळ करतो आणि मग रानात जातो. डेली रूट यायचं, मोबाईल बघायचा, मग जायचं. आता फायनली झालेच बरं का सगळे हे करून. तर मग हे बोटायचं काढतो. हा या का निघलं सगळं. आणि आता हे झाल्यानंतर याच्यात थोडंसं तेल ओतायचं बरं का गाईज, मीठ आणि तिखट टाकायचं. झालं मग आपलं थोडं मिक्स करून घ्यायचं. मिक्स हातानेच करणार आहे मी तर काय बाकीचं काही चमचा ते नाही काही करणार. नाही काही बाकीच्या टोकऱ्यांनी करीत येतं, त्यांनी करीत येतं. तुम्ही तेल टाकतात का नाही मला नाही माहिती. मी टाकतो आता तिखट टाकतो. इतकं तिखट करीत नाही, एक घास खाल्ला की शिजलं पाहिजे. कसल्या तिखट वासच याचा इतका हे बेकार आलाय आणि इतकं टाकणार आहे मी गाईस. हे तुम्हाला वाटतंय थोडंसं आहे, पण तिखटली आहे. जाऊ द्या, हो द्या, तिखट का होईना तसंच खायचं. आता मिठात तर चमचा नाही. हे बघा आता मीठ काय घ्यायचं, खाली सांडायची बरं का. खाली सांडल्यावर बघा टाकू इतकं, पण टाकू इतकं मीठ काय रला का हा म्हणतात. मला खाऊ नाही वाटत, इतकं खराट होईन ते इतकं मीठ टाकल्यावर. थोडंसंच टाकायचं असतंय, नाही तर खराट झाल्यावर खाऊ वाटत नसतंय ते. आणि आता याची बारी मिक्स करून घ्यायचं सगळं.
हात असा पुसायचा कट साईडला ते असं जरा गॅस मिक्स करून घ्यायचं. बाकी जर तू भाकरीचे तुकडे असतात ना गाईच आपल्या मोडलेला त्याने लई भारी मिक्स होतं. हाताने तरी हे होतं थोडंफार पण त्याने लई खतरनाक मिक्स होतं. हे बघा झालं गाईज मिक्स. बघा झालं मग बटाट्याचं भरीत तयार. अवघ्या 5 मिनिटात झाली माझी रेसिपी संपली. आता लगेच काय करायचं, हे सामान आणलेलं बाहेर ते असं एका एक मांडायचं, घरात नेऊन ठेवायचं. नाही तर घरचे लय खाऊ देतं. बाहेर नाही तर बाहेरच ठेवतो. समजत नाही का, कळत नाही का. एक 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 जे ज्याच्या जागे होतं का तिथे जागेवर मांडून ठेवायचं म्हणजे कसं बरं म्हणतं. पडायची नाही. हे बघा चला आता जेवत आपण. जरी आपली रेसिपी तयार बसली मी जेवायला आपण. बघा तर बाकी काही तुम्हाला बरेच कसं वाटतं. हे बघा किती भारी झालंय. तुम्हाला इथं बनत असल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नसले तर आपली व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाऊ दे मी आता खातो आणि रानात शी घेऊन जातो. बाय बाय.